महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं 14 मे 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून महसूल अधिकारी आणि प्राधिकाऱ्यांकडे चालणाऱ्या अर्थन्यायिक प्रकरणांसाठी प्रथमच सविस्तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थात एसओपी लागू करण्यात आली आहे। जमीन महसूल, कुळ कायदा, वारसा, शेतरस्ता, गौण खनिज, भाडे नियंत्रण, ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच विविध जमीनविषयक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या अपील, पुनर्विलोकन आणि पुनरीक्षण अर्जांच्या सुनावणीसाठी ही एसओपी मार्गदर्शक ठरणार आहे। अनेक वर्षांपासून महसूल विभागातील अर्थन्यायिक कामकाजात विलंब, अपुरी कारण मीमांसा, नैसर्गिक न्यायतत्वांचे उल्लंघन, अधिकार नसताना दिलेले निर्णय आणि अपूर्ण अर्ज स्वीकारल्यासारख्या गंभीर त्रुटी आढळत होत्या। यामुळे नागरिकांना न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत होते। या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी शासनानं ही व्यापक कार्यपद्धती लागू केली आहे। या एसओपीचा केंद्रबिंदू म्हणजे नैसर्गिक न्यायाची तत्वे। कोणताही पक्षपात न करणे, दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देणे आणि प्रत्येक निर्णय कारणयुक्त व तर्कसंगत असणे, ही 3 मूलभूत तत्वे प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने पाळणे बंधनकारक करण्यात आली आहेत। शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणताही निर्णय केवळ अधिकाराच्या बळावर नव्हे, तर कायदा, पुरावे आणि न्यायाच्या तत्वांवर आधारित असला पाहिजे। त्यामुळे भविष्यात मनमानी किंवा अपारदर्शक पद्धतीने निर्णय घेण्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येणार आहे। अर्ज आणि अपील दाखल करण्याच्या प्रक्रियेत देखील मोठे बदल करण्यात आले आहेत। यापुढे कोणताही अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची त्याच दिवशी छाननी केली जाणार आहे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, सत्यापन, शपथपत्र आणि पुरावे जोडलेले नसतील तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही। पूर्ण अर्जांची नोंद थेट EQJ कोर प्रणालीमध्ये करण्यात येणार असून अपूर्ण अर्जांना त्रुटीपत्र देण्यात येणार आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध आणि डिजिटल कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे। नोटीस बजावणीसाठी देखील सुधारित प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून आता स्पीड पोस्टद्वारे नोटीस पाठवणे, आवश्यकतेनुसार वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देणे आणि बजावणीबाबत शपथपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे। विलंब माफीच्या अर्जाबाबत शासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। प्रत्येक प्रकरणात विलंब माफ करता येईल असे नाही। ज्या कायद्यामध्ये विलंब माफीची तरतूद आहे त्याच प्रकरणांमध्ये विलंब माफीचा विचार करता येणार आहे। विलंब माफीसाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र आदेश देणे आवश्यक राहणार असून फक्त रोजनाम्यावर नोंद करून विलंब माफ करता येणार नाही। यामुळे विनाकारण प्रलंबित किंवा कालबाह्य प्रकरणांना संधी देण्याचे प्रकार कमी होतील। सुनावणी प्रक्रियेबाबत देखील शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत। प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने आठवड्यातून किमान 2 वेळा अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी घेणे आवश्यक आहे। वारंवार तहकूब देण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी अत्यंत अपरिहार्य कारण असल्यासच एकदाच तहकूब देता येणार आहे। गंभीर आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा पक्षकाराच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिती वगळता इतर कारणांवर सुनावणी पुढे ढकलता येणार नाही। यामुळे अनेक वर्ष प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांच्या निपटाऱ्याला निश्चितच गती मिळणार आहे। शासनाने आदेश लिहिण्याची पद्धत देखील निश्चित केली आहे। यापुढे प्रत्येक निर्णयामध्ये प्रकरणाची पार्श्वभूमी, दोन्ही पक्षांचे म्हणणे, वादमुद्दे, पुराव्यांचे विश्लेषण, कायदेशीर तरतुदी, कारण मीमांसा आणि अंतिम आदेश यांचा समावेश असणे आवश्यक राहणार आहे। पक्षकारांचे म्हणणे जसाच्या तसा कॉपी न करता त्याचा सारांश नमूद करावा लागणार आहे। तसेच प्रत्येक वादमुद्द्यावर स्वतंत्र आणि तर्कसंगत निष्कर्ष नोंदवणे बंधनकारक राहणार आहे। यामुळे निर्णय अधिक दर्जेदार, न्यायालयीन कसोटीवर टिकणारे आणि पारदर्शक बनतील। तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील शासनाने विशेष भर दिलाय। सर्व अंतिम आदेश, स्थगिती आदेश आणि इतर निर्णय डिजिटल स्वाक्षरीने जारी करणे बंधनकारक करण्यात आले। हे सर्व आदेश EQJ कोर्ट पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना आदेश सहज उपलब्ध होतील, बनावट आदेशांची शक्यता कमी होईल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल। स्थगिती आदेश किंवा अंतरिम दिलासाबाबत देखील शासनाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत। ज्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे त्याच प्रकरणांमध्ये स्थगिती देता येणार आहे। स्थगिती देताना प्रथमदर्शनी प्रकरण आहे का, सोयीचा समतोल कोणाच्या बाजूने आहे आणि अपूर्णीय नुकसान होणार आहे का, या 3 निकषांचा विचार करणे आवश्यक राहणार आहे। या निकषांशिवाय दिलेले स्थगिती आदेश कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाहीत असे शासनाने स्पष्ट केले। गौण खनिजांच्या अवैध उत्खननाशी संबंधित प्रकरणांमध्ये पंचनामा, मोजमाप आणि पुराव्यांबाबत देखील नवीन नियम लागू करण्यात आलेत। ड्रोन सर्वे, प्रत्यक्ष उपस्थितीत पंचनामा
आणि नैसर्गिक न्यायतत्वांचे पालन करूनच अंतिम आदेश देण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे शेतरस्त्यांच्या प्रकरणांमध्ये नवीन रस्ता देणे आणि अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील अडथळा दूर करणे या दोन वेगळ्या बाबी असल्याचे शासनाने स्पष्ट केले. यापुढे अशा प्रकरणांमध्ये जिओ टॅग फोटो, स्थळ पाहणी आणि पंचनाम्याच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक राहणार आहे. दरखास्त प्रकरणे आणि न्यायालयीन प्राथमिक हुकूमनाम्यांच्या अंमलबजावणीबाबत देखील शासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या वाटप आणि विभाजनाच्या प्रकरणांवर नाराजी व्यक्त करत अशा प्रकरणांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी यांनी ठराविक कालावधीत कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. तसेच या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. एकंदरीत पाहता महाराष्ट्र शासनाने लागू केलेली ही नवीन एसओपी महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजात मोठी क्रांती घडवून आणणारी ठरणार आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व, डिजिटल प्रणाली, वेळेत निपटारा आणि कारणयुक्त निर्णय या माध्यमातून नागरिकांना अधिक प्रभावी आणि न्याय्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जमीन, वारसा, महसूल, शेतरस्ता, गौण खनिज किंवा इतर महसूल विषयक प्रकरणांशी संबंधित प्रत्येक नागरिकाने या एसओपीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण आता महसूल अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी स्पष्ट आणि बंधनकारक नियमावली अस्तित्वात आली आहे.